बीइंग वुमनच्या आजच्या भागात सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भेटणार आहे डॉक्टर प्रज्ञा सुहास कुलकर्णी यांना। आपल्या गप्पा सुरू व्हायच्या आधी मी तुला एक मोठंसं गिफ्ट देते। वा वा वा। काटदरे यांच्याकडून 1958 पासून काटदरेंचे मसाले, लोणची, चटण्या आणि वेगवेगळ्या भाजण्या, पिठं यासाठी प्रसिद्ध आहेत। तर त्यांनी ही एक आपल्याला मेजवानी गिफ्ट हॅम्पर दिलेला आहे। वा वा, धन्यवाद। त्यासाठी अगदी उपयुक्त असं हे छान मेजवानी आहे, त्यामुळे मला नक्कीच आवडेल ह्याचा वापर करायला। आता आषाढ महिना चालू झाला आहे। आषाढी एकादशी अगदी 2 दिवसावरती आली आहे। सगळीकडे पांडुरंगाच्या भक्तीचा सोहळा चालू आहे। सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या आहेत। आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी त्या खूप अधीर झाल्या आहेत। हे मी सगळं का सांगते, कारण आपण आज भेटणार आहोत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी। आपण आज ह्याच विषयावर बोलणार आहे, संत परंपरा। डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी PhD केलेला आहे संस्कृतमध्ये आणि MA भाषाशास्त्रामध्ये केलेला आहे। गेली 30 वर्ष डेक्कन कॉलेजमध्ये भाषाशास्त्र आणि कोशशास्त्र या विषयात त्या संशोधन आणि अध्यापन करत आहेत। त्यांचा अभ्यास आणि संशोधन याबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे, ते आपण मध्ये बोलूच या। पण त्यांनी 8 वर्ष कीर्तनाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी किती कीर्तन केली किंवा काय हे सगळं आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात। तर स्वागत आहे प्रज्ञा तुमचं इथे। मला एक खूप असा प्रश्न पडला आहे की संत स्त्रिया आपल्या ज्या होत्या, तर त्यांच्या रचना किंवा त्यांची भक्ती आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल तुम्ही सांगा। त्यासाठीच आपण आज इथे गप्पा मारणार आहोत। संत परंपरेविषयी जर म्हणायचं तर साधारणपणे 8व्या शतकाच्या दरम्यान जी भक्तीची चळवळ आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये आपल्याला दिसते, त्या चळवळीमुळे स्त्रियांना या भक्तीमुळे या संप्रदायामध्ये समान स्थान मिळालं। तोपर्यंतची अवस्था कशी होती तर गार्गी, मैत्रेयी यांची नावं आपण ऐकून असतो, कारण भारतीय विचारधारेचं मूळ जर कशात असेल तर ते उपनिषदांमधल्या तत्वज्ञानामध्ये। आणि गार्गी, मैत्रेयी, सुलभा याच्यासारख्या काही विद्वान विदुषी अशा त्याही काळामध्ये होत्या की ज्यांनी अत्यंत मूलगामी असे प्रश्न उपस्थित केले आणि ब्रह्मतत्वज्ञान स्वतः जाणून घ्यायचा प्रयत्न केला। पण या अशा स्त्रिया अगदी हाताच्या बोटावर मोजाव्या एवढ्याच होत्या। त्यानंतरच्या काळामध्ये काही शतकं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी पहिल्या 3ही पुरुषार्थांच्या बाबतीमध्ये स्त्रिया इतक्या पराधीन होत्या की धर्म, अर्थ आणि काम या बाबतीत त्या पुरुषावर इतक्या अवलंबून होत्या की 4थ्या परमार्थाचा, या पुरुषार्थाचा विचार मुळी त्यांनी केलाच नव्हता। आणि हा विचार भक्ती संप्रदायाने त्यांना करायला संधी दिली, कारण तिथे त्यांना इक्वल अगदी बरोबरीनं आणून ठेवलं। आणि त्यामुळे स्त्री पुरुष कुठलाही वयाचा भेद नाही, जातीचा भेद नाही, वर्णाचा भेद नाही असा प्लॅटफॉर्म जर स्त्रियांना मिळाला असेल तर तो भक्ती संप्रदायामुळे मिळाला। आणि त्यामुळे पहिली स्त्री संत जर आपण म्हटलं तर तमिळ भाषिक अंडाल नावाची होती। आणि तिनं आळवारांच्या भक्ती संप्रदायामध्ये आळवारांचे 12 प्रमुख जे भक्ती संप्रदायाचे आधारस्तंभ म्हणता येईल त्यातला एक ही अंडाळ होती। आणि तिने खूप रचना केल्या, वेगवेगळी गीतं रचली आणि त्या प्रत्येक गीतामध्ये कृष्ण जणू तिचा पती आहे, तिचा प्रियकर आहे अशा पद्धतीनं तिनं त्या रचना केल्या। आणि ती कुठेतरी स्त्री संतांच्या रचनांची सुरुवात होती। त्यानंतर 13व्या शतकामध्ये महदंबा नावाची चक्रधरांची एक शिष्या होती आणि तिनं काही रचना केल्या। तिला स्त्री संत नक्कीच म्हणता येईल अशा पद्धतीच्या तिच्या रचना होत्या। आणि त्यानंतर जिला आपल्याला आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये ओळख असते, एक वेगळं स्थान असतं, ती म्हणजे ज्ञानदेवांची धाकटी बहीण मुक्ताबाई। वास्तविक पाहता मुक्ताबाई ही 4ही भावंडांमध्ये सगळ्यात लहान होती। ज्या वयामध्ये तिनं ताटीचे अभंग रचले ते वय आपण विश्वासही ठेवू शकत नाही, इतकं लहान। म्हणजे जेमतेम ती 10 वर्षाची असेल नसेल। आणि त्यावेळी जेव्हा आपला भाऊ
लोकांनी दिलेल्या त्रासामुळे अतिशय वैतागून खोलीचं दार लावून आतमध्ये स्वतःला कोंडून घेऊन बसलाय हे बघितलं तेव्हा ही छोटीशी मुक्ताई तिचं वर्णन करताना नामदेवांनी फार सुंदर शब्द वापरलेत. ते म्हणतात ती कशी होती तर ती तेजोशलाका होती, तिच्यासाठी सणकांडी असा शब्द वापरलाय. म्हणजे आपण दिवाळीमध्ये जे बाण लावतो की नाही, त्या बाणाला वेग असतो, त्याच्यामध्ये ऊर्जा असते, हे सगळं असणारी, शिवाय ब्रह्मचित्कला असं वर्णन तिचं केलंय. आणि इतक्या सुंदर रचना, आणि त्यामध्ये सुद्धा अत्यंत प्रेमानं असं ती समजून सांगतेय. सगळ्यात पहिल्यांदा संत कुणाला म्हणायचं याची जर व्याख्या कुणी केली असेल तर संपूर्ण संत साहित्यामध्ये मुक्ताबाईनं ही व्याख्या केली आहे. आणि फार सुंदर शब्द आहेत. त्या म्हणतायत, संत तोची जाणा जगी, क्षमा दया ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, इह पर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि इतक्या सुंदर तिच्या रचना आहेत. त्या रचनांच्या शेवटी, प्रत्येक रचनेच्या शेवटी संतांचं एक जे पद असतं की जिथे ते नाव घालतात, नाममुद्रा ज्याला म्हणतात, त्या नाममुद्रेमध्ये सुद्धा लडिवाळ मुक्ताबाई अशा पद्धतीनं तिने स्वतःचा उल्लेख केलाय. आणि फार सुंदर अशा मुक्ताबाईंच्या रचना आहेत की ज्या ताटीचे 40 अभंग यामधनं आपल्याला दिसतात. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, जग कसंही वागलं तरी तुम्हाला मात्र नीट वागायचं आहे हे आपल्या मोठ्या भावाला सांगणारी ही मुक्ताई. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, 10 वर्षाच्या मुक्ताईनं हे सांगावं हे खरोखरी अलौकिक आणि अद्भुतच आहे. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्याच काळामध्ये साधारणपणे झालेली दुसरी संत कवयित्री म्हणजे जनाबाई. आणि जनाबाईंविषयी आपल्याला सामान्यपणे माहिती असतं की त्या नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून काम करत होत्या. जे आयुष्य त्या रोज जगत होत्या. गंमत बघा, आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एखादं काम करण्यासाठी कुणीतरी मदतनीस असला किंवा अचानक आपल्याला अपेक्षित नसताना बाहेरनं घरी गेल्यावर स्वयंपाकच झालेला असला, किती छान वाटतं की नाही. तर ही जनाबाई, तिला माहिती होतं की असं काही होणार नाहीये, तीच काम करतीये, पण भावना मात्र अशी की मी कुणासाठी काम करतीये तर मी विठुरायासाठी करतीये, आणि त्यामुळे झालं काय तर तोच मला मदत करतोय, ही भावना त्याच्यामध्ये होती. आणि त्यामुळे इतक्या सूक्ष्म गोष्टी आहेत यामध्ये की ज्यामध्ये तिचं रोजचं जे जीवन होतं की झाडलोट करणं, पाणी भरणं, या सगळ्याचे उल्लेख आहेत. झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी, म्हणजे मी हे करते पण माझ्या बरोबरीनं कुणीतरी करायला येतंय. पाटी घेऊन या शिरा, नेऊन टाकी दुरी, मी केर गोळा केला, पाटीत मात्र त्यांनी नेऊन टाकला. ऐसा भक्तीसी भुलला, तोच कामे करू लागला, जनी म्हणे विठोबाला, जनी म्हणे विठोबाला, काय उतराई होऊ तुला. एखाद दिवशी आपली बाई कामाला वेळेवर आली तरी सुद्धा किती कृतज्ञ वाटतं. हिला एवढी सगळी मदत करायला प्रत्यक्ष विठू माऊली येतेय. आणि जनाबाईंच्या रचना तर फार सुंदर आहेत की जे प्रेम, जी माया जनाबाईंना कुठेच मिळाली नव्हती, तीही विठ्ठलाकडनं मिळते अशी एक कल्पना आहे. जनी उकली ते वेणी, तुळशीचे बनी, की कुणीतरी आपली वेणी घालून देतंय, कुणीतरी डोक्याला तेल लावून देतंय, कुणीतरी न्हायला घालतंय. या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा जनाबाईंना विठ्ठल आपल्याला मदत करतोय किंवा तो आपल्यासाठी करतोय असं दिसत होतं. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी, असे छोट्या छोट्या पद्धतीनं साध्या सोप्या शब्दात या सर्व संतांनी, स्त्री संतांनी तत्वज्ञान त्यांचं मांडलंय. आणि मला वाटतं याच्यातच खूप मोठी ताकद आहे. खरंच एक महत्त्वाची गोष्ट या बाबतीत अशी दिसते की या सर्व संत, जनाबाई काय, मुक्ताबाई काय, किंवा कान्होपात्रा काय, सोयराबाई काय, ह्या प्रत्येक वयाच्या वेगवेगळ्या अवस्थेत असणाऱ्या होत्या. मुक्ताबाई आपण पाहिलं वयानं 10 वर्षाच्या आतली होती. जनाबाई वयानं चिकार मोठ्या होत्या. कान्होपात्रा ही मंगळवेढ्याच्या श्यामा नावाच्या नायकिणीची मुलगी. आणि
आपल्या मुलीला जर का या व्यवसायामध्ये स्थिरस्थावर व्हायचं असेल, तिला चांगलं आयुष्य मिळायला हवं असेल, तर कुणीतरी एका धनिकानं तिला जवळ करावं असं त्या श्यामा नायकिणीला वाटत होतं. म्हणून तिनं आपल्या मुलीला संगीत, नृत्य या सगळ्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आपल्या भारतीय विचारधारेचं हे वैशिष्ट्य की तुम्ही संगीत, नृत्य, नाट्य काहीही शिकायला गेलात तरी तिथे भक्ती संप्रदायाचा स्पर्श हा झालेलाच आहे. त्यामुळे संगीत शिकतानाच तिनं ज्या बंदिशी शिकल्या, ज्या गोष्टी ती शिकत गेली, त्यामध्ये सुद्धा भक्तिगीतं होतीच. हिनं गाण्याबरोबर भक्तीही उचलली. आणि त्यामुळे झालं काय की गाणं आणि भक्ती या दोनही गोष्टी तिच्यात रुजत गेल्या. नृत्य आणि भक्ती या दोन्ही गोष्टी रुजत गेल्या. आणि त्यामुळे जेव्हा बिदरच्या बादशहाचे त्यांनी पाठवलेले सैनिक तिच्या मागं लागले, तिला एकच माहिती होतं की मला या मार्गाला जायचं नाही. आणि म्हणून माझं नृत्य, माझं गाणं हे सगळं भगवंतासाठी आहे. त्यामुळे त्या सर्वांच्या पुढे पळत, त्यांचा ससेमिरा चुकवत ती थेट विठ्ठलाच्या रावळामध्ये गेली, पायावरती डोकं ठेवलं आणि असं ठेवलं की ते उचललंच नाही. अशा पद्धतीनं जेव्हा नृत्य आणि संगीत शिकत होती तेव्हा कानोपात्रेनं केलेल्या रचना, त्या प्रत्येक रचनेमध्ये विलक्षण अर्थता आहे. एक त्यातली कान्होपात्रेची एखादी रचना बघायची तर पतित तू पावना हे आपल्याला नाट्यगीत म्हणून माहिती आहे, कारण ते तसंच्या तसं नाटकात घेतलंय. ती तिचीच रचना आहे. आणखीन एक तिच्या रचनेमध्ये विलक्षण अर्थता आहे, ती म्हणजे नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. आणि अर्थता हा कान्होपात्रेच्या रचनांचा एक महत्त्वाचा गाभा असं आपल्याला म्हणता येईल. सोयराबाईंच्या बाबतीमध्ये फार वेगळी गोष्ट होती. त्यांचे जे यजमान म्हणजे चोखामेळा, हे चोखामेळा आणि सोयराबाई यांचं घर पंढरीच्या वाटेवर होतं. बरोबर. आणि त्यामुळे पंढरीला जाणारे अनेक संत, अनेक भक्त हे यांच्या घरी येत असत आणि घराच्या दारामध्ये सतत जेवणावळी उठत असत. बरं. सद्विचारी, सच्शील, सदाचारी असा पती मिळाल्यानंतर सोयराबाईंना एवढंच माहिती होतं की आपला नवरा जे करतोय ते सत्कार्य आहे आणि नाम घेत, भगवंताचं नाम घेत आपण ही सेवा करायची आहे. असं करणाऱ्या त्या सोयराबाई, फार गंमत वाटते कधी कधी की ह्या कुणीही बायका शिकल्या नव्हत्या. त्या काळामध्ये त्यांना शिक्षणाचा अधिकारही नव्हता, पण त्यांच्या रचनांमध्ये अद्वैत वेदांतामधले संदर्भ येतात. ते कसे येतात आणि ते त्यांना ज्ञान कुठनं मिळालं हे खरोखरी एक कोड आहे. या सोयराबाई आणि चोखामेळा यांची ख्याती इतकी पसरली की काही लोकांना असं वाटायला लागलं की हे खालच्या जातीचे लोक आहेत आणि यांना का बरं एवढं महत्त्व द्यावं. एकनाथ महाराजांचा अतिशय सुंदर अभंग आहे आणि नाथ महाराजांनी तो प्रसंग आपल्याला सांगितला की ज्यावेळी या सोयराबाई आणि चोखामेळांच्या घरी लोक जेवायला येत आहेत याचा लोकांना त्रास झाला, तेव्हा काय प्रसंग घडला. तर ते म्हणतायत की इंद्र स्वतः अमृताचा कलश घेऊन त्यांच्या दारात आला आणि तो म्हणाला, हे अमृत जर मला शुद्ध करून घ्यायचं असेल तर त्यासाठी चोखोबा आणि सोयराबाईंचा हात त्याला लागावा. तर अशा पद्धतीनं अतिशय सुंदर त्यांना स्थान दिलेलं होतं. आणि त्याचा उल्लेख या एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये, चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती, स्त्री ते वाढीते चोखियाची, अमृताचे ताट इंद्रे पुढे केले, शुद्ध पाहिजे केले नारायणा, चोखियाची स्त्री चोखा दोघे जण, शुद्ध अमृत तेने केले देखा, चोखयाच्या घरी शुद्ध होय अमृत, एका जनार्दनी मात काय सांगू. या सगळ्या संतांच्या, विशेषतः स्त्री संतांच्या रचनांचं एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आल्या आहेत, पण कुठंही समाजानं आम्हाला काही वेगळी वागणूक दिली म्हणून विद्रोह, राग, द्वेष, गरीब आहे मी बिचारी आहे, हा म्हणजे आपण त्याला सेल्फ पिटी म्हणतो ना की आता मी किती बिचारी, कुठंही उल्लेख नाही. किंवा मी स्त्री आहे म्हणून माझ्यात काही कमी आहे
किंवा माझ्यामुळे काही मला मर्यादा आहेत किंवा मला काही वेगळं द्या, भागच नाही असं कुठे. पण नाहीये त्याच्यात. अगदी नाही म्हणायला एक अभंग आहे, पण तो सुद्धा अत्यंत सकारात्मक अभंग आहे. जनाबाईंचा अभंग आहे. हो. स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास. हा. पण तो सुद्धा असा आहे बरं. हो. स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज, संतांचे घरची दासी मी अंकिली, विठोबाने दिली प्रेम कळा. उदाहरण त्यांनी दिलंय, विदुर सात्विक माझी कुडीचा, अंगीकार त्याचा केला देवे. म्हणजे माझ्या उद्धाराची शक्यता मी स्त्री असले म्हणून, किंवा मी कुठल्या जातीची असले म्हणून, मी कुठल्या वयाची असले म्हणून, मी कुठल्या व्यवसायात असले म्हणून बदलत नाही, हे या सगळ्या स्त्रियांना माहिती होतं. त्यामुळे शेवटची नाममुद्रा काढली तर हा अभंग एका बाईनं लिहिलाय हे कुठंही कळत नाही. कुणाविषयीही राग नाही, ज्यांनी कुणी त्रास दिला किंवा पुरुषांनी समाजातल्या मला असं वागवलं, कुठेही उल्लेख नाही. हा जो क्षमा गुण आहे हा प्रत्येकीमध्ये इतका ठासून भरलेला दिसतो. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्त्रीमध्ये मी कुठल्या रूपात आहे हे सांगितलंय, आणि ते सांगताना ते म्हणतायत, कीर्ती हे श्रीर्वाक्च नारीणाम, स्मृतिर्मेधा धृती क्षमा. तर हे जे 6 गुण आहेत, 7 गुण आहेत, हे सगळे या सर्व संतांच्या ठाई असलेले दिसतात. आणि संत म्हणजे तरी काय, तर सामान्य असताना, सामान्य माणसासारखं जगताना असामान्य वागणारा माणूस, अध्यात्म अप्लाय कसं करायचं हे सांगणारा माणूस. आणि हे सगळं या स्त्री संतांच्या रचनांमध्ये आपल्याला वारंवार दिसतं, प्रत्येकीच्या रचनांमध्ये. सोयराबाईंच्या काही रचनांमधला एक महत्त्वाची रचना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आणि त्यामध्ये नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम. की भेद, कुठल्याही प्रकारचा भेद माझ्या मनात नाही आणि माझ्या वागण्यात नाही हे त्यांनी सांगितलं. देही असोनी विदेही, स्त्रीच्या देहात आहे तरीही मी विदेही आहे, ही भावना. त्या कुटुंबाचंच एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे सोयराबाईंचे यजमान चोखामेळा आणि त्यांची बहीण चोखामेळांची, तिचं नाव होतं निर्मळा. तिचेही काही अभंग आपल्याला, ती सुद्धा यामध्ये होती आणि तिचेही भगवत भक्तांचंच कुटुंब होतं. आणि अतिशय सुंदर रचना त्या निर्मळेच्या सुद्धा आपल्याला दिसतात. आणखीन एक फार छान सोयराबाईंचा अभंग आहे, देहासी विटाळ म्हणती सकळ. स्पर्श अस्पृश्य असणं किंवा या सगळ्याच्या संदर्भामध्ये त्या लिहित आहेत, किंवा स्त्रीचं काही काळामध्ये अस्पृश्य असणं हा सुद्धा इथे उल्लेख आहे. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. की देहाला विटाळ आहे, आत्म्याला नाही. देहीचा विटाळ देहीचा जन्मला. बरोबर. काय सुंदर विचार आहे. देहीचा विटाळ देहीचा जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. कुठला धर्म सोवळा आहे. आणि धर्माची व्याख्या सोयराबाईंनी फार छान केली आहे. धर्म कशाला म्हणायचं, खरं तर मोठमोठ्या विद्वानांनी, शास्त्रवेत्यांनी धर्म कशाला म्हणायचं, धर्म म्हणजे काय याविषयी भरपूर लिहिलं. पण सोयराबाईंची व्याख्या इतकी साधी सोपी आहे. त्यांनी असं सांगितलं, जोडतो तो धर्म, तोडतो तो अधर्म. जो माणसाला जोडतो तो धर्म, तो धर्म, आणि जो माणसांना एकमेकांपासून वेगळं करतो, तोडतो, तो अधर्म. किती छान. फार सुंदर या रचनांमधनं आपल्याला गोष्टी कळत जातात. या सगळ्या सुंदर रचना ऐकल्या ह्या स्त्री संतांच्या. तर ह्या स्त्री संत वारीला जायच्या का, म्हणजे ही वारीची परंपरा किती जुनी आहे. वारीची परंपरा जर बघितलं तर 13व्या शतकामध्ये वारी नक्कीच होती, याचा आपल्याला उल्लेख आढळतो. आज जे वारीचं रूप आपण पाहतो तशा रूपात ती नक्कीच नव्हती. पण वारीला लोक जात होते. बरोबर. आणि आज ज्या रूपात पाहतो त्या रूपामध्ये साधारणपणे 17व्या शतकामध्ये हैबत बाबा आरफळकर यांनी या पद्धतीनं वारी सुरू केली. आणि तो प्रसंग सुद्धा अतिशय नाट्यमय आहे. हो का. हे हैबत बाबा ग्वाल्हेरला एका राजघराण्यामध्ये त्यांच्या सैन्यामध्ये सेनापती म्हणून काम करत होते. आणि अर्थातच ते महाराष्ट्रातले होते. तिकडनं एकदा ते महाराष्ट्रामध्ये येत असताना एका भिल्लांच्या टोळीनं त्यांना जंगलामध्ये लुटलं आणि त्यांना बंदिस्त करून ठेवून दिलं. एका गुहेमध्ये त्यांना टाकलं
आणि गुहेच्या पुढे एक दगड लावून टाकला, ते आतमध्ये एकटेच होते. आणि त्या बंदिवासामध्ये ते अखंड हरिपाठाचं स्मरण करत होते, तो त्यांचा पाठ होता. आणि सतत तेच डोक्यामध्ये चिंतन चालू होतं, सुटकेची कुठलीच शक्यता नव्हती. आणि अशा प्रसंगी तो त्या भिल्लांच्या टोळीचा जो कोणी प्रमुख होता त्याला मुलगा झाला. तर घरात चांगली गोष्ट झाली म्हणून ह्यांना त्यांनी सोडून दिलं आणि तो दगड काढला गुहेवरचा. आणि हे मुक्त झाल्या क्षणी त्यांच्या मनात ते आलं की मी आधी आळंदीला जाईन, माऊलींचं दर्शन घेईन, कारण मी त्या हरिपाठामुळे वाचलो. आणि माऊलींच्या पादुका गळ्यात घेऊन मी पंढरीला जाईन. त्यामुळे वारीची परंपरा जरी असली आधीपासून, तरी या पद्धतीनं शिस्तबद्ध वारी, की ज्याला सैनिकी शिस्त आपण म्हणतो, त्या पद्धतीची वारी ही हैबतबाबा आरफळकरांनी सुरू केली. आणि म्हणून हैबतबाबांची पायरी मंदिरामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागते. आणि त्यानंतर ही अशा पद्धतीनं वारी सुरू झाली. आता स्त्री संतांच्या बाबतीत म्हणायचं तर यातल्या संत स्त्रिया ज्या होत्या त्यातल्या काही जात असतील किंवा वारी ही कल्पना त्यांना माहिती नक्की होती, त्या मानस वारी करीत असतील असं मला वाटतं. कारण संत सखूच्या ह्याच्यामध्ये होतं की ती वारीला गेली. ओके, संत सखूच्या बाबतीत एक फार गंमतशीर गोष्ट आहे. ती अशी की संत सखूविषयी अनेक लोककथा आहेत. जनमानसामध्ये तिची माहिती आहे, तिच्या विषयी लोकांनी लिहिलेलं आहे. पण संत सखूची एकही रचना किंवा तिचा ऐतिहासिक उल्लेख असा कुठे आढळत नाही. संत सखूवरती जो चित्रपट निघाला होता तो अतिशय लोकांना आवडला आणि विलक्षण लोकप्रिय झाला. ती कल्पना लोकांना खूप आवडली होती, ती लोककथांमध्ये होती, पण ती प्रत्यक्षात तिच्या रचना किंवा तिच्याविषयी अन्य काही असं फार कमी मिळतं पाहायला. हो, कारण ती पंढरपूरला गेली आणि इकडे विठोबा तिच्या घरी येऊन काम करत राहिला. ही गोष्ट अगदी लहानपणापासून आपण ऐकलेली आहे. म्हणून मी हा प्रश्न विचारला की ती जात होती वारीला, म्हणजे मग इतर बायकांचं जाणं होतच असेल, बायकांचं जाणं होत होतं. आणि त्याही पेक्षा सुद्धा ना कित्येक जणी घरी बसून मनाने वारीतच होत्या. कारण मुळामध्ये फॅसिनेशन कसलं होतं तर आपल्याला कुणीतरी आपल्या बरोबरीनं कामात मदत करतोय, भाऊ म्हणून कुणीतरी पाठीशी आहे. बायकांच्या ओव्या जर बघितल्या ना, महाराष्ट्रामधल्या खेड्यापाड्यामधल्या काहीही शिक्षण नसणाऱ्या साध्या सुध्या बायकांच्या सहज रचलेल्या ओव्या. मी तिकडे येणारच होते आता की संत नसल्या तरी सुद्धा ह्या बायकांच्या ओव्यांच्या बद्दलचं तो थोडंसं फार फार सुंदर ओव्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती ओवीची, तो काही बांधीव असा काव्य प्रकार नाही की ओव्या रचल्या मग आज त्या म्हणायच्या. जसं गाणं आपण आज म्हणतो तेच गाणं आपण उद्या तसंच म्हणतो. ओवी तशी नाही. ओवी जात्यावर बसलं की आपसुक सुचते. म्हणजे कंटेंट जरी तसाच असला तरी रोज शब्द वेगळे येऊ शकतात. बरं, आज अमुक शब्द आले, त्याला कुठलंच बंधन नाही. तो ओपन फॉर्म म्हणतो ना तसा आहे थोडा. त्यामुळे त्याच्यामध्ये विषय वेगळे येऊ शकतात, शब्द पुढे मागे होऊ शकतात. इतक्याच गोष्टीमध्ये बसलं पाहिजे, इतक्या मीटरमध्ये बसलं पाहिजे असं बंधन नाही. असा अनलंकृत आणि अनघड ज्याला म्हणता येईल पण अतिशय गोड असा हा फॉर्म की ज्यामध्ये बायका त्यांची मनं मोकळी करत होत्या. त्यांच्या रोजच्या कामामध्ये त्या ह्या गोष्टींना वाव देत होत्या की त्यांना जे काही आत्म वाटतंय ते त्या मांडत होत्या. एक ओवी म्हणून. हो, नक्की बघूया ना. सरोजिनी बाबरांनी या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलंय. गावोगावी जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन ह्या ज्या ओव्या म्हणल्या जात होत्या, अनेक बायका आहेत अशा की ज्यांच्या हजारो ओव्या पाठ आहेत, त्या म्हणायला लागल्या की म्हणत असतात. तर या ओव्यांचं संकलन केलं सरोजिनीबाईंनी आणि त्याचं जनलोकांचा सामवेद नावाचं एक पुस्तक अतिशय सुंदर महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने ते प्रसिद्ध केलं. आणि त्या पुस्तकामध्ये असंख्य ओव्या आहेत की बायका कुठलं कुठलं नातं विठ्ठलाशी जोडत होत्या आणि कुणीतरी माझा पाठीराखा आहे ही भावना त्यांची व्यक्त कशी होत होती. विठ्ठल माझा भाऊ ग उभी त्याची गाईन, पंढरीसी जाईन साजणी गे माये.
सुंदर माझं जात ग फिरत बहुत, उभ्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. फार छान. जीव शिव दोन्ही खुंटे प्रपंचाचे नेते ग. अगदी साध्या बायका आहेत आणि काय फिलॉसॉफी सांगतात बघ. हो ना. जीव शिव दोन्ही खुंटे प्रपंचाचे नेते ग, लावूनिया पाची बोटे ये रे वा विठ्ठला. ते जातं जेव्हा फिरतं ना तेव्हा खालच्या तळीला त्याच्या अशी 5 बोटं लावायला लागतात. म्हणजे ते स्थिर राहतं. लावूनिया पाची बोटे ये रे बा विठ्ठला. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे लक्षात येतं. काही अशा ओव्या किंवा काही रचना आहेत, सरोजिनीबाईंच्या पुस्तकामध्ये या गावगाड्याकडच्या बायकांच्या रचना मिळतात. आणि त्याच्यामध्ये वारीचा उल्लेख कसा आहे तर माझ्या दारावरनं वारी जाते तेव्हा काय काय होतं याचा त्यांच्या दैनंदिन रचनांचा भाग म्हणून उल्लेख येतो. माझ्या दारावरनं काय उडत धुरळा माती, देवा माझ्या विठ्ठलाची दिंडी साधूची आली होती. नाचत नाचत दिंडी आलिया माझ्या गावा, देवा माझ्या विठ्ठलाला बुक्का हरीला नीत लावा. नाचत नाचत दिंडी आली माझ्या वाड्या, देवा माझ्या विठ्ठलाला आधी घाली ते पाय घड्या. आलेल्या त्या वारकऱ्यांचं स्वागत त्या कशा करतायत, काय काय गोष्टी तिथे घडतायत. आणि स्त्री सुलभ ज्या गोष्टी आहेत त्याला इतकं छान स्थान आहे की रुक्मिणीविषयी बोलताना सुद्धा तिचे दागिने, हो, तिला काय काय साड्या, ह्या सगळ्याचा उल्लेख आहे. आणि तिला जे काही वैभव मिळतंय, प्रत्येक स्त्रीची अभिलाषा ही की तिला जे वैभव मिळतंय त्याचा उल्लेख. कारण बायकांचं कितीही झालं ना तरी लक्ष तिथे जातच. साड्या दागिने, की तू काय साडी नेसली आहेस, मी काय नेसली आहे. वारीला जर आपण गेलो ना तर इरकल लुगडं नेसणाऱ्या असंख्य बायका आपल्याला पालखीत दिसतात. हो. आता आपल्याकडे पालखी येऊन गेली तेव्हा अनेक जणींनी पाहिलं असेल की ह्या खरं वेगवेगळ्या ठिकाणहून आलेल्या ज्या बायका असतात, शहरी भागातल्या बायका नाही, त्या सगळ्या जणी 6 वार लुगडंच नेसतात. हो. आणि तीच लुगडी धुवून एकेरी वाळत घातलेली आपल्याला दिसतात. इरकल लुगड्यामध्ये जे जे काही शेड्स उपलब्ध आहेत त्याचं शेडकार्ड तिथे मांडून ठेवलंय असं दिसतं. प्रत्येक बाईच्या पायातली जोडवी जर पाहिली, हो, कारण आपलंही लक्ष तिकडेच जातं ना, बरोबर, ती जरी पाहिली तरी त्याच्यामध्ये हजारो डिझाईन्स आपल्याला दिसतात. नथीच्या विशिष्ट पद्धती, हो, आणि कुणाची गोलाकार असते, कुणाची त्याला भरपूर मोठा आकडा असतो. अशा इतक्या प्रकारच्या नथी आणि या सगळ्याचं दर्शन कायम घालणाऱ्या आणि या सगळ्या स्त्रिया आपल्याला तिथं वारीमध्ये दिसतात. या जेव्हा पंढरपूरला जातात ना तेव्हा रुक्मिणीचा आशीर्वाद म्हणून त्या ठिकाणी त्या बांगड्या भरतात. हो. आणि त्याच्या संबंधीचं एक अतिशय सुंदर असं वर्णन एका ठिकाणी आढळतं. पंढरपूरचा पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्यातलं नातं सांगताना सुद्धा किंवा त्यांच्याशी आपलं नातं सांगताना सुद्धा इतके सुंदर उल्लेख या रचनांमध्ये येत आहेत. तिथे गेल्यावर बांगड्या भरायच्या त्याचं वर्णन करताना सुद्धा म्हणतायत काय, सामान्यपणे बायका आपल्या आपल्या पैशांनी बांगड्या नाही भरत. हो. कुणीतरी आई देते. तर या बाईला कुणी पैसे दिलेत बांगड्या भरायला तर ती म्हणते, पंढरपुरामध्ये गलोगलीत कासार, विठ्ठलाच्या रुक्मिणीनं दिला चुड्याला इसार. हो का. रुक्मिणीने हिला इसार दिलाय असं म्हणतेय. अतिशय खट्याळ भाबड्या अशा या काही रचना आहेत. पालखी पंढरीत पोहोचल्यावरचं वर्णन अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं. काय होतं तर टाळ मृदंग वाजती झणत्कार, वाजते विण्याची तार. अक्षरशः एखाद्यानं घडीव काव्य असावं अशा या ओव्यांमधल्या रचना आहेत. तिथं गेल्यावर दिंड्या जेव्हा येतात तेव्हा पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्यातला संवाद. आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असले तर आपण जसं आधी विचार करतो की पाहुणे येणार आहेत तयारी करा, तसं त्या दिंड्या तिथे गेल्यावर विठ्ठल देव बोल निस रुक्मिणी गहू डाळ. हो का. साधूची आली दिंडी 80 पखवाज 900 टाळ. पांडुरंग म्हणे देग रुक्मिणी धोतर, दिंडी ज्ञानोबाची आली त्याला जातो मी सामोर. आणि काय सांगू बाई पंढरीची हवा,
संत मंडळींचा दिसे उभा थवा, पंढरीची हवा काय सांगू मी येड्याला. ज्याला कुणाला पंढरीला जाण्याचं महत्त्व कळत नाही त्यांच्यासाठी या बायका काय म्हणतायत, पंढरीची हवा काय सांगू मी येड्याला, चंद्रभागा सोडून करी आंघोळ वड्याला. वा, कमीत कमी शब्दांमध्ये खूप मोठा आशय भरलेला आहे या खरंय ओव्यांमध्ये. दळण संपलं की ते पीठ आवरून ठेवायचं, सगळं तिथलं आवरून ठेवायचं. ते ठेवत असताना सुद्धा जणू काही पांडुरंगाला त्याच्याशी होणाऱ्या संवादाला निरोप देणं आहे की काय, अशा पद्धतीच्या काही रचना आहेत. सरळ दळण पदर घेते मी माथ्यावर, सावळा पांडुरंग रत्न गाईल जात्यावरी. सरळ दळण उरल ते आठवा, माझा नमस्कार पंढरीसी पाठवा. अशा अतिशय सुंदर रचना या सामान्य स्त्रियांनी केलेल्या आपल्याला वारंवार दिसतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्या अनुभवायला मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा हे म्हणजे पंढरपूरची पांडुरंगाची भक्ती हाच त्याचा गाभा आहे की त्या आधारावरच या सगळ्या दैनंदिन कामं आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या आहेत असं वाटतं. पहिल्यांदा सांगितलं की ही भक्ती याच्यामध्ये संत परंपरेमध्ये स्त्री आणि पुरुष भक्ती समानच आहे त्यांची. बरोबर, हे अगदी सांगितलेलं हे ऐकल्यावर तंतोतंत पटतंय. या वारीमध्ये जाण्यासाठी सुद्धा अनेक बायकांशी जर बोललं तर असं लक्षात येतं की जेंडर रोल्स जे काही आहेत, हो, की जे पूर्वापार आपल्या पेट्रियार्कीमध्ये पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये चालत आलेत, ते जेंडर रोल्स न्यूट्रलाइज होतात. जसे भक्तीत होतात तसेच वारीत होतात. त्यामुळे वारी प्रत्यक्ष अनुभवली किंवा वारीमधलं काही लेखन वाचलं तर आपल्या असं लक्षात येतं की ते जेंडर रोल्स तिथे नसतात. प्रत्येक समोर असणारा जीव हा माऊलीच असतो आणि म्हणून अनेक जणींना त्या रोलमधनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा ती वारी हवी असते असं लक्षात येतं. आतापर्यंत हे स्त्री संत परंपरांचं एवढं ऐकलं आहे, पण तुझा जो आता अभ्यास चालू आहे की तुझे यूट्यूब चॅनल तुझा पण एक आहे आणि त्याच्यामध्ये तू काय काय करतेस ते जरा सांग ना आम्हाला. यूट्यूब चॅनल चालू करण्यामध्ये उद्देश खरं तर असाच होता की कीर्तनकार म्हणून मी जोपर्यंत सातत्याने लोकांपुढे काही मांडत होते तेव्हा संस्कृतच्या निमित्तानं केलेला पुराण वाङ्मयाचा अभ्यास हा लोकांच्या समोर सातत्याने मांडायला मला ही संधी होती. यूट्यूबचा चॅनल चालू करत असताना मुख्य उद्देश असा होता की ही जी नवीन तरुण पिढी आहे त्यांच्याविषयी दोन टोकाचं बोललं जातं. एक असं म्हणजे त्यांना काही शिकवून उपयोग नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना खूप माहिती आहे. तर त्यांची माहिती मिळवण्याची जी साधनं आहेत त्या साधनांचा आधार घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल का, अशा उद्देशाने खरं तर यूट्यूब चॅनल चालू केला. आणि त्यामुळे पुराणामधल्या गोष्टी त्यांनी ऐकाव्या असं आपल्याला वाटत असेल, त्यातल्या गोष्टी त्यांना माहिती व्हाव्या असं वाटत असेल तर त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करायला हवा, या उद्देशानं ते चालू केला. आणि मग त्यामध्ये मी वेगवेगळ्या विषयांना हात घातला. जसं चाणक्य, तर चाणक्याच्या सूक्ती ह्या संस्कृतमध्ये आहेत, त्या मुलांनी वाचाव्या आणि त्या समजून घ्यावा अशी अपेक्षा करणं फारसं काही बरोबर नाही. मग काय केलं तर कॉर्पोरेट लाईफमध्ये मुलांना ज्या समस्या समोर येतात त्यांच्या आयुष्यामध्ये जे प्रश्न असतात ते चाणक्यांनी कसे सोडवले असते अशा सिच्युएशन्स घेतल्या आणि मग त्यांच्या आयुष्यातली सिच्युएशन सांगितली की मुलं त्याच्याकडे लक्ष देतील की अरे हां, हे अप्रायझल मला पण करायला लागतं किंवा जॉब हॉपिंग ही माझी पण समस्या आहे आणि मग त्याला चाणक्य काय सल्ला देतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींकडे बघणं की प्रत्येकच गोष्ट जुनं ते सोनं असं म्हणून आपल्याला रेटून नाही चालणार, तसं नवं ते सगळंच हवं असंही म्हणून नाही चालणार. त्यामुळे नवं ते हवं आणि जुनं ते सोनं याच्यामध्ये काही आपल्याला निर्माण करता येईल का असा कुठेतरी विचार त्यामागं होता आणि म्हणून हे वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्याचा समन्वय तो साधण्याचा प्रयत्न. तुझे जे रिसर्च पेपर आता झालेले आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती, तर त्याच्यामध्ये काय असतं हे, म्हणजे तू आत्ता हे सांगितलंस ते का ज्याचा तू अभ्यास केलायस संस्कृत PhD करताना
किंवा भाषाशास्त्र किंवा कोशशास्त्र शिकताना, तर ते काय असतात? म्हणजे तुझे रिसर्च पेपर कुठल्या विषयांवरती असतात साधारण? रिसर्च पेपर करत असताना सामान्यपणे माझा अप्रोच तरी असा असतो की जे आपल्याकडचं आहे ते ताऊन सुलाखून जर आपण घेतलं तर आपल्याला योग्य पद्धतीनं मांडता येईल. बरोबर. आणि म्हणून त्याची तुलना इतर गोष्टींशी करणं, उदाहरणार्थ आपण जे जपमाळ घेतो की नाही, हो, तर जपमाळ ही कल्पना बहुतेक जगातल्या सर्व धर्मांमध्ये आहे. मग प्रत्येकाची जपमाळ कशी आहे आणि त्यात फरक काय आहे यावरती अभ्यास केला आणि त्यावरती मी एक रिसर्च पेपर केला. किंवा उपवास ही कल्पना काय आहे, तर उपवास ही कल्पना प्रत्येक धर्मात आहे, प्रत्येकाचा उपवास वेगळा आहे, पण बऱ्यापैकी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जी स्पष्टता हवी की उपवास हा 3 स्तरावर करायला हवा, तो कशा पद्धतीनं करायला हवा, तो काय करता येईल आज आपल्याला, याच्यावरती विचार करण्यासाठी वेगवेगळ्या धर्मांमधले उपवास असा विचार करून मग उपवास ह्या संकल्पनेवर मी काही संशोधन केलं. तर अशा पद्धतीच्या गोष्टींवर शक्यतो लिहिण्याचा मानस असतो. किंवा आणखीन एका विषयावरचा रिसर्च पेपर माझा पब्लिश झाला नुकताच आणि तोही आवडला खूप लोकांना. आपण असं म्हणतो की व्हॅलेंटाईन्स डे हा नाही साजरा केला पाहिजे कारण ती काही आपली संस्कृती नाही. हे अगदी बरोबर जरी असलं तरी तरुण वयातल्या मुलांना एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं किंवा बोलावं वाटणं हे अत्यंत नैसर्गिक आहे. त्यांना परस्पर विरुद्ध लिंगाच्या लोकांविषयी आकर्षण वाटणं, त्यांच्या सहवासात राहावं वाटणं हे नॅचरल आहे. तर ती संधी उपलब्ध करून देणारा समन नावाचा एक उत्सव आपल्याकडे केला जायचा, जो वसंतोत्सवासारखा असायचा. तर आपण व्हॅलेंटाईन्स डे साजरा नसेल करायचा तर आपण मुलांना पर्याय द्यायला हवा की जो आपला आहे. आणि समन या उत्सवाचा उल्लेख वेदामध्ये आहे की ज्याच्यामध्ये मुली नटून थटून तयार होऊन जायच्या, मुलं तयार होऊन जायची, एकमेकांशी गप्पा मारायचे, आपला साथीदार निवडायचे. या सगळ्याची माहिती आपण जर नाही सांगितली तर किंवा आपल्याकडे आहे ते आपण जर पुढे नाही आणलं तर लोकांचं करायचं नाही आणि आपलंही आपल्याला माहिती नाही, अशी आपली अवस्था होईल. त्यामुळे काही गोष्टी ज्या माहिती व्हायला हव्यात अशा वाटतं, तर त्यावरती काम करून त्यावरती शक्यतो रिसर्च पेपर्स लिहावे आणि त्यानंतर ते आणखीन सोप्या भाषेत वेगळ्या माध्यमातून सांगता आलं तर बघावं, असा एक उद्देश साधारणपणे असतो रिसर्च करताना. खूपच छान आणि खूपच वेगळ्या प्रकारचं आहे हे सगळं. आणि आम्हाला हे सगळं अगदी म्हणजे संत परंपरा पण ऐकलेलं आहे नुसतं, पण हे जे डीपमध्ये जाऊन तू सांगतेस त्याचा फार उपयोग होईल सगळ्यांना. आणि या आपण नंतरचे रिसर्च पेपर्स आपण सगळ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय ठिकाणी सुद्धा तुझे पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. आत्ता हे सगळं जे ऐकलं आपण, जुनं ते सोनं किंवा नवं ते नको असं वगैरे, तर त्या संदर्भात एखादा संदेश तू देशील का आपल्या? संदेश म्हणण्यापेक्षा मला असं वाटेल, सांगावंसं वाटतं सगळ्यांना की आपली संस्कृती आणि आपली भाषा ही बदलणं अपरिहार्य आहे, पण बदलायचं किती आणि स्वत्व टाकून बदलायचं का हा विचार आपणच करायला हवा. आणि आपण हा विचार जर सातत्यानं करत राहिलो तर मला असं वाटतं काय टाकायचं आणि काय ठेवायचं हे आपल्याला कळेल आणि आपल्या पुढच्या पिढीलाही आपल्या वागण्यातनं आपल्याला सांगता येईल. त्यामुळे हा विचार प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक वेगळ्या वयोगटातल्या स्त्रीनं सुद्धा करणं आणि तो प्रत्यक्षात आणणं. कारण कित्येक गोष्टी जितक्या सांगायला सोप्या तितक्या आचरणात आणायला अवघड. आणि असं म्हणतात की खूप जास्त तत्वज्ञान माहिती असण्यापेक्षा एखादी गोष्ट आचरणात आणता आली तर ती जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे असं करण्याचा आपण या निमित्ताने संकल्प करूया सर्वांनी आणि आपलं आयुष्य आनंददायी आणि अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. खूप छान हा शेवटचा विचार होता आणि तो सगळेजण अंमलात आणतीलच, कारण असा विचार सांगणारं खूप कमी लोक आहेत असं मला वाटतंय. तर इथं आल्याबद्दल आणि इथं येऊन आम्हाला एवढं सगळं छान माहिती सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. आज या निमित्तानं मला आणि माझ्या चॅनलच्या वेगवेगळ्या उपक्रमांना अनेक जणांपर्यंत पोहोचवायची संधी ताई तुमच्यामुळे मला मिळाली. त्यामुळे आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.